पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेपेक्षा खरे विलन तर देवेंद्र फडणवीस आहेत. दिवसभर बाबा काल शेतकऱ्यांची पाहणी करत होता, पण बुटाला साधा चिखलाचा तुकडा लागला नाही. म्हणजे कशी पाहणी केली असेल तुम्ही विचार करा. आणि संध्याकाळ कुठे केली तर गोव्यात. म्हणजे ही एवढी शेतकऱ्यांबद्दल त्यांचं संवेदनशीलता आहे. कर्जमाफी बद्दल बोलताना ते अजित पवार असं म्हणलं की पैशाचं सोंग आणतायत, सगळं काय होतं पण पैशाचं सोंग. बरोबर आहे ना, त्यांचं चूक नाही. ह्याच्या आधी जे सरकार होतं हे फडणवीस आणि शिंदे साहेबांचं काय वारे मग पैसा खर्च केला, कशावरही पैसा खर्च केला. म्हणजे जर एखादं गाडव 10,000चं असलं तर ती बाजार मांडला त्याचा, त्या गाडवाला विक्रीची किंमत 1 लाख रुपये ठरवली आणि ती गाडव घेतलं 1,40,000ला, मूळ किंमत 10,000. असा सगळा प्रकार झाला. त्यामुळे आता तिजोरीची अशी अवस्था आहे, तिजोरी मोकळी आहे, त्याचं लोखंड विकलं तरी सुद्धा शेतकऱ्याची अवस्था बेकार होईल. परंतु ह्याला सर्वस्वी जबाबदार शेतकरी थोडीच आहे. आम्ही काय चोऱ्या केल्या का तुमच्या इथं येऊन? आम्ही काय घरं फोडली का? किंवा आमच्या शेतकऱ्याने सरकारची तुझी लुटली भेटली का? सरकार म्हणून पालक आहे, तुमची जबाबदारी आहे. तुम्ही कुठंतरी ह्याच्यातून पळ काढत असाल तर निश्चितपणानं, जमत नसेल तर सत्ता सोडा, गरीब असा, कोणी नाही म्हणलं. बरं तिजोरीचं सोंग आणता येतंय का म्हणता, मग फिरा बरं. 2 व्हीलरवर काय येत नाही दौऱ्याला तुम्ही? कसे कॅनवा लागतात, 20-20 गाड्या सोबत लागतात, हवा करायला लागते, बाजूला कलेक्टर SP बाजूला, एवढं सगळं का लागतं? जर तुम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे, जर तुम्हाला तिजोरीचा ठणठणाट दिसतो, तर तुमच्या ज्या मंत्र्यांचे मिजाजखोरपणा आहे ते थांबवा ना आधी, मग शेतकऱ्याला डोस द्या तुम्ही.